तुम्हाला पण माझ्यासारखा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय किंवा मग घरामध्ये भाजीला काही शिल्लक नाही तर प्रश्न पडतोय भाजी काय करायची. तर अशा वेळी मस्त असा डाळ कांदा बनवायचा. तुम्ही इथे कुठलीही डाळ वापरू शकता. मी इथे मटकीची डाळ घेतली होती. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि चवीलाही छान लागते. 10 मिनटं डाळ शिजवून घेतली. नंतर फोडणीसाठी 2 चमचे तेल घातले. तेलामध्ये जिरे, मोहरी, कांदा घातला. कांदा लाल झाल्यानंतर लसूण ठेचून घातला. नंतर टोमॅटो आणि कढीपत्ता, चवीनुसार मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद घातली. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि शेवटी आपल्याला डाळ घालायची आहे. डाळ घातल्यानंतर 5 मिनटं ताट झाकून घ्यायचं. वाफ काढून घ्यायची, म्हणजे जास्त पाणी घालायची गरज लागत नाही. वाफेनेच डाळ शिजली जाते. पाहू शकताय तुम्ही, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. नंतर ना जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि गरम पाणी ॲड करायचं. गरम पाण्यामुळे तरी छान येते. कोथिंबीर घालायची आणि 10 मिनटं डाळ शिजवून घ्यायची. तर तयार आहे आपली भाजी. गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एक नंबर लागते. कधी जर बनवली नसेल तर नक्की बनवून बघा. कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा.